एका शांत संथ वाहणाऱ्या नदीच्या तीरावर उभी असलेली एक अतिशय भव्य वास्तू. आणि तीही पूर्णपणे काळ्या कभिन्न दगडांमध्ये कोरलेली. अगदी बरोबर. आजच्या या आपल्या सखोल ऐतिहासिक चर्चेत आपण अशाच एका अद्भुत ठिकाणाचा वेध घेणार आहोत. महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात वसलेलं माणकेश्वर मंदिर. हो, माणकेश्वर मंदिर. आजचा आपला हा अभ्यास म्हणजे फक्त एका जुन्या इमारतीची माहिती गोळा करणं नाहीये बरं का. नक्कीच नाही, कारण या वास्तूमागे इसवी सन 1100 ते 1150च्या काळातली एक अफाट अशी कलाकुसर दडलेली आहे. चालुक्य आणि यादव घराण्यांचा तो सुवर्ण काळ. हो, आणि विशेषतः विश्वरूपा नदीच्या खोऱ्यात पिढ्यानपिढ्या जपून ठेवलेल्या श्रद्धेचं ते गूढ रहस्य. या सगळ्याचा आज आपण आढावा घेणार आहोत. खरं तर आपण जेव्हा त्या 12व्या शतकाचा विचार करतो, म्हणजे इसवी सन 1100 ते 1150चा काळ, तो महाराष्ट्राच्या वास्तुकलेचा एक सुवर्ण काळच होता. हो ना. म्हणजे आजच्या 21व्या शतकात आपल्याकडे मोठ्या क्रेन्स आहेत, लेझर कटिंग मशीन्स आहेत, 3D डिझायनिंग आहे. पण त्या काळात यातलं काहीही नव्हतं. शून्य. आधुनिक तंत्रज्ञानाचा पूर्ण अभाव होता. तरीही ज्या मानवी हातांनी या मंदिराची निर्मिती केली त्यांची बुद्धिमत्ता खरंच थक्क करणारी आहे. आणि त्यातली सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे या संपूर्ण वास्तूचं बांधकाम एकाच प्रकारच्या दगडातून झालंय. काळा ग्रेनाइट. अगदी बरोबर. काळा कभिन्न आणि अत्यंत कठीण असा ग्रेनाइट. निसर्गात आढळणाऱ्या सर्वात टणक दगडांपैकी हा एक आहे, ज्यावर साधा ओरखडा काढणं पण सोपं नसतं. हो. आणि अशा अभेद्य पाषाणावर तत्कालीन कलाकारांनी जे अतिशय सूक्ष्म आणि नाजूक कोरीवकाम केले ते पाहिल्यावर मानवी कौशल्याच्या मर्यादा कुठे संपतात हा प्रश्न नक्कीच पडतो. आणि याच्या बांधकामाच्या शैलीबद्दल आपण बोललं पाहिजे. ही हेमाळपंथी स्थापत्य शैली आहे. हेमाडपंथी शैली म्हणजे केवळ सुंदर नक्षीकाम नाहीये. नाही, तो तत्कालीन विज्ञानाचा आणि अभियांत्रिकीचा एक सर्वोच्च नमुना आहे. हो, कारण ह्या शैलीचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे दगडांची जुळवाजुळव करण्यासाठी चुना, माती किंवा सिमेंटचा अजिबात वापर केलेला नाहीये. हो, कसलाच बाह्य चिकट पदार्थ तिथे नाहीये. मग हे भव्य मंदिर हजारो वर्ष कसं उभं आहे, तर याचं उत्तर त्या इंटरलॉकिंग तंत्रज्ञानात दडलंय. बरोबर. प्रत्येक दगड हा त्याच्या शेजारच्या आणि वरच्या दगडाशी अचूकपणे जोडला जाईल अशा भौमितिक पद्धतीने कापला गेलाय. एकमेकांच्या खाचांमध्ये ते बरोबर बसतात आणि तेही ग्रॅनाइट सारख्या टणक दगडावर छेन्नी हातोड्याने मिलीमीटरच्या अचूकतेने केलेल्या खाचा. शेकडो टन वजनाचे दगड एकमेकांत गुंफून केवळ गुरुत्वाकर्षणाच्या आधारावर ही वस्तू उभी आहे. ऊन, वारा, पाऊस आणि भूकंपाचे धक्के सहन करूनही ती टिकून आहे. कारण त्या इंटरलॉकिंगमुळे दगडांना थोडे लवचिक राहण्यास आणि धक्के पचवण्यास वाव मिळतो. हे ज्ञान आपल्या पूर्वजांनी 1000 वर्षांपूर्वी मिळवलं होतं. हे खरंच अद्भुत आहे. आणि स्थापत्यशास्त्रासोबतच या मंदिराच्या भिंती आपल्याला एका प्रदीर्घ इतिहासाची साक्ष देत आहेत. हो, तिथे एक अत्यंत महत्वाचा ऐतिहासिक पुरावा मिळतो. यादव राजा सिंहण देवचा एक दगडी शिलालेख तिथे आहे, ज्यामध्ये या मंदिरासाठी दिलेल्या दानाचा स्पष्ट उल्लेख आहे. आणि जेव्हा आपण अशा शिलालेखांचा अभ्यास करतो ना, तेव्हा फक्त राजाचं नाव समजत नाही, तर त्या काळातल्या संपूर्ण समाज व्यवस्थेचं दर्शन घडतं. यादव राजा सिंहणदेव हा अत्यंत प्रबळ आणि प्रजाहित दक्ष राजा होता. बरोबर. आणि त्याच्या काळातला हा दस्तऐवज मिळणं हे या वास्तूचं राजकीय आणि आर्थिक महत्त्व अधोरेखित करतं. कारण त्या काळात मंदिरेही फक्त पूजेची स्थाने नव्हती. ती अर्थव्यवस्थेची, शिक्षणाची आणि समाजकारणाची मुख्य केंद्रे होती. अगदी बरोबर. राजाने दिलेलं दान हे फक्त देवासाठी नसायचं. ते मंदिर चालवणारे पुजारी, कलाकार, वेद शिकवणारे विद्वान यांच्यासाठी असायचं. थोडक्यात त्या संपूर्ण परिसराच्या विकासासाठी हा शिलालेख म्हणजे त्या समृद्ध अर्थव्यवस्थेची अखंड साक्षच आहे. आणि जिथे एवढा प्रबळ इतिहास असतो तिथे आख्यायिका आणि दंतकथांचे धागेदोरे आपोआप जोडले जातात. हो ना. माणिकेश्वर मंदिराशी ही अशीच एक प्राचीन आख्यायिका जोडलेली आहे. स्थानिक श्रद्धेनुसार हे स्थान फक्त यादवांच्या काळातील नाहीये. ते त्याही आधीच्या चालुक्य राजवटीशी जोडलेलं आहे. हो. असं मानलं जातं की चालुक्य राजा दक्ष याने या विश्वरूपा नदीच्या तीरावर माणिकलिंगाची स्थापना केली होती. म्हणजे चालुक्य घराणे आणि त्यांच्या अस्तानंतर आलेले यादव घराणे या दोन महान राजवटींच्या खाणाखुणा एकाच वास्तूशी जोडल्या गेल्या आहेत. यावरून मानवी श्रद्धेचं सातत्य दिसून येतं. राजवटी बदलल्या, नद्यांचे प्रवाह बदलले, पण हे श्रद्धास्थान कायम राहिलं. आणि जेव्हा पौराणिक संदर्भ आणि ऐतिहासिक पुरावे असे एकत्र येतात
तेव्हा तो इतिहास खऱ्या अर्थाने जिवंत होतो. नक्कीच. आता ही सगळी पार्श्वभूमी समजून घेतल्यानंतर कोणत्याही इतिहासप्रेमी किंवा पर्यटकाला तिथे प्रत्यक्ष भेट देण्याची ओढ नक्कीच लागेल. हो, आणि म्हणूनच आपण तिथे पोहोचायचं कसं यावर थोडी चर्चा करूया. हे मंदिर नक्की कुठे आहे? तर महाराष्ट्राच्या नकाशावर धाराशिव शहरापासून ते साधारण 55 किलोमीटर अंतरावर आहे. आणि भूम या जवळच्या शहरापासून पाहिलं तर 11 ते 19 किलोमीटरचं अंतर आहे. मुंबई किंवा पुण्यासारख्या शहरातून निघाल्यास हा प्रवास खूपच रंजक ठरतो. पुण्याहून हा साधारण 350 ते 400 किलोमीटरचा पल्ला आहे. महामार्गाने प्रवास करताना 6-7 तास सहज लागतात, पण तो कंटाळवाणा मुळीच नसतो. बार्शी भूम मार्गे येताना महाराष्ट्राच्या ग्रामीण सौंदर्याचं खूप छान दर्शन घडतं. काळीभोर शेती, छोटी गावे आणि जुनी झाडे हा अनुभव वेगळाच असतो. आणि जसजसं आपण भूमच्या दिशेने जातो तशी आधुनिक जगाची गडबड मागे पडते. प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात माणकेश्वर मार्गावर साधारण 15-20 किलोमीटर गेल्यावर मुख्य रस्त्यावरून गावाबाहेर डावीकडे एक फाटा लागतो. तोच रस्ता थेट मंदिराच्या पायथ्याशी घेऊन जातो. हो, आणि हिरव्यागार झाडीच्या पार्श्वभूमीवर तो काळ्या ग्रेनाईटचा सुळका दुरूनच दिसू लागतो, जणू एखादा तपस्वी ध्यानाला बसलाय. स्वतःच्या वाहनाऐवजी जर सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय निवडायचा असेल तर एसटी बसने बार्शी किंवा भूमपर्यंत सहज पोहोचता येतं. स्थानिक गाड्या किंवा रिक्षा मिळतात. आणि रेल्वेने यायचं असेल तर बार्शी किंवा उस्मानाबाद म्हणजे धाराशिव ही जवळची स्टेशन्स आहेत. थोडक्यात सांगायचं तर तिथे पोचायला कोणतीही मोठी अडचण येत नाही. आता आपण प्रत्यक्ष मंदिराच्या आवारात पोचलो आहोत अशी कल्पना करूया. तिथलं वातावरण कसं असतं? दर्शनासाठी शासनाची अशी कोणती अधिकृत वेळ नसली तरी स्थानिक परंपरेनुसार पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत मंदिर उघडं असतं. आणि या वेळेत तिथे एक अतिशय नयनरम्य बदल पाहायला मिळतो, विशेषतः सकाळची आणि संध्याकाळची वेळ. सकाळी 6 ते 10 या वेळेत तिथे एक विलक्षण आध्यात्मिक शांतता असते. गर्भगृहात आरती सुरू असताना तो घंटानाद, टाळ मृदंगाचा आवाज आणि मंत्रोच्चार, ते ध्वनी जेव्हा त्या काळ्या कठीण दगडांवर आदळतात तेव्हा ते शोषले न जाता परावर्तित होतात. त्याचा जो प्रतिध्वनी निर्माण होतो तो मनाला खूप शांती देतो. नैसर्गिकरित्या थंडगार वातावरण, अगरबत्तीचा सुगंध आणि सकाळची कोवळी किरणे, हा अनुभव एखाद्या ध्यानसाधनेपेक्षा कमी नसतो. आणि संध्याकाळची वेळ तर एखाद्या चित्रासारखी असते. 5 ते 7च्या दरम्यान जेव्हा सूर्य मावळू लागतो तेव्हा ती सोनेरी किरणं थेट त्या काळ्या ग्रॅनाईटवर पडतात. तो कठीण काळा पाषाण आणि मऊ सोनेरी प्रकाश यांचा अद्भुत संगम होतो. संपूर्ण मंदिराचं सौंदर्य अक्षरशः खुलून दिसतं. काळ्या दगडावर कोरलेली प्रत्येक मूर्ती आणि नक्षी जिवंत झाल्यासारखी वाटते. म्हणूनच अनेक छायाचित्रकार या वेळेची आतुरतेने वाट पाहत असतात. पण यासोबतच एका व्यावहारिक गोष्टीची नोंद घेणं आवश्यक आहे, दुपारची वेळ. हो, 12 ते 4 या वेळेत जेव्हा कडक ऊन असतं तेव्हा मंदिर विश्रांतीसाठी बंद असण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे प्रवास आखताना ही दुपारची वेळ टाळलेलीच बरी. यामागे फक्त ऊन हेच कारण नाहीये. हिंदू धर्मशास्त्रानुसार दुपारी देवतेलाही विश्रांती देण्याची प्रथा असते आणि आरोग्याच्या दृष्टीनेही सकाळ किंवा संध्याकाळची वेळच उत्तम. मग हे मंदिर वर्षभर फक्त असं शांतच असतं का? तर अजिबात नाही. वर्षातले काही काळ असे असतात जेव्हा हे मंदिर प्रचंड उत्साहाने भरून जातं, विशेषतः महाशिवरात्रीचा काळ. हो, महाशिवरात्रीला तिथे चक्क 5 दिवसांची भव्य जत्रा भरते. ह्या शांत परिसराचा पूर्ण कायापालट होतो. पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत भजने, कीर्तने आणि धार्मिक कार्यक्रम सुरू असतात. देवाचा भव्य पालखी सोहळा निघतो. भूम तालुक्यातूनच नाही तर आजूबाजूच्या अनेक गावांतून हजारो भाविक येतात. त्यावेळी हे मंदिर फक्त एक वास्तू राहत नाही तर एका विशाल समाजमनाचं जिवंत केंद्र बनतं. हजारो लोकांची ऊर्जा जेव्हा तिथे एकवटते तेव्हा तिथली स्पंदनेच बदलून जातात. आणि केवळ महाशिवरात्रीच नाही बरं का, श्रावणातले सोमवार आणि चैत्र पौर्णिमेलाही अशीच मोठी गर्दी पाहायला मिळते. म्हणजे शांतता आणि उत्सव या दोन्ही परस्पर विरोधी गोष्टी या वास्तूशी अत्यंत घट्ट जोडलेल्या आहेत. कधी ते स्थान अथांग शांतता देतं तर कधी उत्सवाच्या प्रवाहात प्रचंड ऊर्जा देतं. या सर्व प्रवासाचा जर आपण एकत्रित विचार केला तर एक गोष्ट स्पष्ट होते की हे माणकेश्वर मंदिर केवळ दगडांचं बांधकाम नाहीये. ते प्राचीन कला, मानवी श्रद्धा आणि आपल्या वैभवशाली इतिहासाचं एक जिवंत प्रतीक आहे. वास्तुकलेचे अभ्यासक असोत, इतिहासाचे जाणकार असोत किंवा शांतता शोधणारा एखादा सामान्य पर्यटक असो, प्रत्येकाने एकदा तरी तिथे जायलाच हवं. फक्त वास्तू पाहण्यासाठी नाही तर हजारो वर्षांपूर्वीची ती अफाट मेहनत प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी. आजच्या या सखोल प्रवासात आपण हा अमूल्य ठेवा समजून घेतला.
पण हा अभ्यास थांबवण्यापूर्वी एक अत्यंत महत्त्वाचा विचार मनात नक्कीच येतो. कोणता विचार? आजच्या आधुनिक युगात आपण पाहतो की कोणतीही यंत्रे नसताना हजारो वर्षांपूर्वी छिन्नी आणि हातोड्याने ही अचूक शिल्पकला कोरली गेली. मग प्रश्न असा पडतो की या वास्तू उभारण्यामागे पूर्वजांचा उद्देश केवळ प्रार्थनेपुरता मर्यादित होता का? हो, की काळ कितीही पुढे गेला तरी येणाऱ्या हजारो वर्षांतील पिढ्यांशी म्हणजेच आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी त्यांनी मुद्दाम या अभेद्य काळ्या दगडाची निवड केली होती. वेळेच्या अथांग प्रवाहावर आणि नैसर्गिक संकटांवर मात करून आज तागायत टिकून राहण्याचा या दगडांमधला तो अदृश्य संदेश नेमका काय आहे? तो खंबीरपणाचा संदेश आहे की श्रद्धेचा, शाश्वतपणाचा? या वास्तूने आपल्या छातीत दडवून ठेवलेला हा संदेश नक्की काय सांगू पाहतोय? याच एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नावर आपण आजचा हा सखोल ऐतिहासिक प्रवास इथेच थांबूया.